अकबर आणि बिरबल. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. अकबर आणि बिरबल दोघेही जंगलात फिरायला जातात. अकबरचा हात एका काट्याला लागतो. अकबर बिरबलाला म्हणतो, हे बघ बिरबल, माझ्या बोटातून खूप रक्त येत आहे आणि खूप दुखत पण आहे. अकबर बिरबलाला म्हणतो, महाराज, हा तर विषारी काटा आहे. आता तुमचं बोट कापावे लागेल. नाही कापले तरी विष तुमच्या सर्व अंगात फिरेल. राजाचे बोट कापण्यात आले. राजाचे बोट कापल्यावर बिरबल म्हणाला, जे होते ते चांगल्यासाठीच होते. राजाला राग आला. राजा म्हणाला, इथं माझे बोट कापले आणि तू म्हणतोय जे होते ते चांगल्यासाठीच होते. राजाने सैनिकाला बोलावले आणि म्हणाले, ह्याला आपल्या राजवाड्यातून फाशीची शिक्षा द्या. बिरबल शांत होता. बिरबलच्या मनात जे होते ते चांगल्यासाठीच होते. इकडे राजा एकटा शिकारीला जातो. पुढे जाताना राजाला आदिवासी लोक भेटतात. आदिवासी लोकांनी राजाला उचलून कालीमातेच्या मंदिरापाशी घेऊन जातात. बली देणारच होते. तेवढ्यात त्यांना राजाचे बोट कापलेले दिसले. ते म्हणाले, हा तो शापित आहे, दोषित आहे, हा बली चालणार नाही, म्हणून राजाला सोडून देतात. राजा परत बिरबलाकडे येतो आणि म्हणतो, ही शिक्षा थांबवा. राजा बिरबलाला म्हणतो, तुझे हे वाक्य खरे ठरले. आज मी वाचलो. आज माझे बोट कापल्यामुळे मी वाचलो. माझे जर बोट कापले नसते तर मी माझा आज बली नक्कीच दिला असता. होय महाराज, जे होते ते चांगल्यासाठीच होते. माझं तर बरं झालं, पण तुझं काय बरं झालं? तुला तर फाशीची शिक्षा भेटणारच होती. महाराज, तुम्ही जर मला फाशीची शिक्षा द्यायला पाठविले नसते तर मी तुमच्या बरोबर शिकारीला आलो असतो आणि आदिवासी लोकांनी आपल्या दोघांना उचलून नेले असते. तुमचे बोट कापल्यामुळे तुम्हाला सोडून दिले असते. पण माझं तर काय, माझं तर बली नक्कीच दिला असता. म्हणून जे होते ते चांगल्यासाठीच होते. तात्पर्य, आपल्या जीवनात जे घडते ते चांगल्यासाठीच घडते. थँक्यू.